यानंतरची बातमी ती केरळमधून। केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या घरावर ईडीनं छापेमारी केलेली आहे। कन्नूरमध्ये छापेमारी दरम्यान ईडीच्या पथकावर जमावानं हल्ला केला। विजयन यांच्या समर्थकांनी ईडीच्या पथकावर हा हल्ला केलाय। त्याची ही थेट दृश्य आपण पाहतो आहोत। पोलिसांनी काही हल्लेखोरांना समर्थकांना ताब्यात घेतलेलं आहे। ईडीच्या पथकाच्या गाडीवर थेट दगडफेकही करण्यात आलेली आहे। माजी मुख्यमंत्री विजयन यांच्या घराव्यतिरिक्त केरळमधील इतर 12 महत्त्वाच्या ठिकाणांवर देखील ईडीकडून एकाच वेळी शोध मोहीम राबवली जाते आहे। त्यामुळे त्यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झालेले आहेत। ठिय्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे कन्नूरमध्ये। तर ईडीच्या पथकावर हल्ला करणाऱ्यांना ताब्यातही घेण्यात आलेलं आहे। दरम्यान राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन मंत्री मोहम्मद रियाज यांच्या कोझिकोड इथल्या निवासस्थानावर देखील ईडीनं छापा टाकलेला आहे। कोचिन मिनरल्स अँड रुटाइल लिमिटेड या खासगी कंपनीशी संबंधित संशयास्पद आर्थिक व्यवहारांप्रकरणी ईडीकडून हा तपास सुरू आहे। विशेष म्हणजे केरळ उच्च न्यायालयानं या प्रकरणात ईडीच्या चौकशीला आव्हान देणारी याचिका फेटाळल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी केंद्रीय तपास यंत्रणेनं हे मोठं पाऊल उचललंय। मात्र आता पिनराई विजयन यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी पथकावरच हल्ला केलेला आहे। पोलीस या समर्थकांना आवरण्याचा प्रयत्न करत आहेत। काही जणांना ताब्यातही घेण्यात आलेलं आहे। समर्थकांनी कन्नूरमध्ये ठिय्या आंदोलनही सुरू केलेलं आहे। समर्थकांकडून ईडीच्या वाहनाची तोडफोड करण्यात आलेली आहे। ईडीच्या वाहनावर विटा फेकून मारण्यात आलेल्या आहेत। केरळमध्ये अलीकडेच निवडणुका पार पडलेल्या आहेत। तिथे काँग्रेस सरकार सत्तेत आलेले आहे। तर माजी मंत्री पिनराई विजयन यांच्या घरावर ईडीनं छापेमारी सुरू केलेली आहे। कोचिन मिनरल्स अँड रुटाइल लिमिटेड या खासगी कंपनीशी संबंधित संशयास्पद आर्थिक व्यवहारांप्रकरणी ईडीकडून हा तपास सुरू आहे। विशेष म्हणजे केरळ उच्च न्यायालयानं या प्रकरणात ईडीच्या चौकशीला आव्हान देणारी याचिका फेटाळल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी ईडीनं हे मोठं पाऊल उचलत पिनराई विजयन यांच्या घरावर छापा टाकलेला आहे। मात्र आता केरळमधल्या कन्नूरमधलं वातावरण तापलेलं आहे। केरळमधली ही दृश्य आपण पाहतो आहोत। केरळमध्ये माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या घरावर ईडीनं छापेमारी सुरू करताच त्यांचे समर्थक आक्रमक झालेले आहेत। काही समर्थकांनी तर ईडीच्या पथकाच्या गाडीवर हल्ला केलेला आहे। थेट दगडांनी विटांनी गाडीची तोडफोडही केलेली आहे। मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा आणि पोलीस बल तिथे दाखल झालेलं आहे। समर्थकांना ताब्यात घेतलं जात आहे। दुसरीकडे समर्थकांनी ठिय्या आंदोलनालाही सुरुवात केलेली आहे। कन्नूरमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। कन्नूरमध्ये छापेमारी दरम्यान ईडीच्या पथकावर हल्ला करण्यात आलेला आहे।